गडचिरोली जिल्ह्यात काल सायंकाळी वादळ वारा मोठ्या प्रमाणात होता। या वादळ वाऱ्याचा फटका दक्षिण गडचिरोली भागातील अहिरी सिरोंचा या तालुक्याला बसलेला आहे। अल्लापल्लीवरून 66 केव्ही जे विद्युत पुरवठा आहे ती खंडित झालेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो काम जे आहे ते सुरू आहे आणि विद्युत विभागाचे कर्मचारी रात्रपासून आतापर्यंत जवळपास एक 7-8 तासापासून काम सुरू आहे। जंगल भागात 4 विद्युत पोल तुटलेले आहे, एक ट्रान्सफॉर्मर जे आहे ते जाळलेलं आहे, डीबी जाळलेली आहे आणि विद्युत पुरवठा जे आहे ते खंडित झाल्यामुळे जवळपास 45 ते 50 जे गावे आहेत ते एक 10 ते 11 तासापासून अंधारात आहेत आणि काल सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि या 50 गावे जे आहेत ते अंधारात पूर्ण रात्र काढली। त्यानंतर विद्युत पुरवठ्याचं काम सुरू असला तरी विद्युत पुरवठा जे बंद पडलेला आहे त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, कारण की शेतकरी जे आहेत अनेक भागात धान किंवा भात वगैरे उघड्यावर ठेवले होते। वादळाचा फटका बसला आणि काही भागात पाणी पुरवठा न मिळाल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। घरगुती कामे जे आहेत नागरिकांचे थांबलेले आहेत आणि सध्या जे आहेत गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी सिरोंचा 2 तालुक्यात मोठा फटका बसलेला आहे। ही MSCBची डीबी पुरवठा आहे, इथे विद्युत पुरवठा येत असतो आणि इथून हे पुरवठा नियमित करण्यात येतो, परंतु इथे पुरवठा जे आहे ते खंडित आहे। आपण हे जे मीटर आहे हे मीटर बघू शकतो आपण दृश्यामध्ये की कशा प्रकारे विद्युत पुरवठा जे आहे पूर्णपणे खंडित आहे आणि जवळपास 50 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले आहे आणि नागरिक विद्युत पुरवठ्यासाठी त्रस्त झालेला आहे, कारण की पहिल्याच वादळ वाऱ्यात जे आहेत अनेक विद्युत खांब पडल्यामुळे जंगल भागात खूप जास्त वादळ होता आणि अल्लापल्ली ते सिरोंचा या भागात जवळपास एक 4 ते 5 खांब पडले, एक डीबी जाळली आणि जवळपास एक 20 कर्मचारी काल रात्रीपासून आतापर्यंत म्हणजे सकाळी जवळपास आता 11:30-12 वाजलेले आहेत, आतापर्यंत काम सुरू आहे आणि विद्युत पुरवठा आताही खंडित आहे आणि नागरिक जे आहे ते विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्रस्त झालेले आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।